दरम्यान कोकाटेंचं मंत्रिपद जाणार आहे जवळपास निश्चित मानलं जाते। त्यांचं पद कुणाकडे द्यायचं या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि सरकारमध्ये धीरगंभीर चर्चा सुरू असतानाच माजी मंत्री धनंजय मुंडेंचं नाव पुन्हा एकदा मंत्रिपदाच्या शर्यतीत आलंय। मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांना कोकाटेंकडील जबाबदारी कुणाकडे द्यायची असा थेट सवाल केल्याची माहिती समोर येते। त्यामुळे कोकाटेंची जागा धनंजय मुंडेंच्या रूपात भरून काढली जाण्याची शक्यता आहे। या सर्व घडामोडी धनंजय मुंडे आज सकाळी अचानक दिल्लीला पोहोचले आणि हा दौरा पूर्व नियोजित होता की घर वापसीसाठी कोकाटेंमुळे सापडलेला मुहूर्त होता हे अद्याप स्पष्ट नाहीये। धनंजय मुंडेंनी संसदेत वरिष्ठ एनडीए नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या। गृहमंत्री अमित शहांची देखील त्यांनी भेट घेतली आहे। ही भेट वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थस्थळाचा केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेत समावेशासाठी असल्याची माहिती मुंडेंनी ट्विट करून दिली आहे। कोकाटेंवर झालेली कारवाई आणि शहांची भेट यामुळे पडद्यामागे नक्कीच काहीतरी घडतंय हे निश्चित। नक्कीच योग्य निर्णय जे काही करायचे असेल त्याप्रमाणेच होईल। शेवटी आम्ही सार्वजनिक जीवनामध्ये आहो आणि जे काही म्हणजे एक तथ्य पाळावं लागते तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुठेही कमी पडणार नाही एवढं मी तुम्हाला स्पष्ट सांगू इच्छितो। या विषयावरती मी अनभिज्ञ आहे। मी आज रात्री मुंबईला जाणार आहे। आज रात्री आणि उद्या या दोन्ही वेळेला माझ्या दादांची तालुक्यांची बैठक त्या ठिकाणी होईल आणि मग या संदर्भात जे काही निर्णय असतील पक्षांतर्गत ते त्या ठिकाणी घेतले। धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळात कमबॅकची चर्चा रंगलेली असतानाच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी धनंजय मुंडेंवर टीका केली आहे। पाहूया। त्यांना काही संधी मिळाली तरी आता ते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात किंवा देशाच्या मंत्रिमंडळात कुठंही येणार नाहीत। त्यांच्यासाठी जर पदच पाहिजे असलं मंत्री तर अमेरिकेत जावं। वाल्मिकांना कराड साहेबांना जामीन मिळणार नाही आणि आदरणीय धनंजय मुंडे साहेब मंत्री होणार नाहीत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।